Good evening to everybody. In the last lecture, we discussed on the fourth topic and fourth unit. What is the title of this unit? We have been discussed in the last lecture, and in which we saw that the community information service, many points we have been discussed in the last lecture under this topic, and definition of community information service, in which we discuss on three keywords which are included in this concept, like community, what is meaning by the community, and what is meaning by the information, and what is meaning by the service. And then combinedly we have been also discussed on this concept. After that we saw that how this concept is neat for everyone, and what is the purpose behind that, how we can fulfill the need of CIS of users. There are many things we have been discussed under this also, and up to conclusion we have been discussed about that. And the same topic is given or come again because these topics are given in different types of books, so different types of author try to give their explanations on the community information service. Okay, so there is no need to again repeat it, because already we try to understand what is meaning by the community information service, and it is a theoretical part. You just try to understand what is meaning by the community information service, and how this concept is needed for the society. Now community information sources we are discuss here. Information play a crucial role in the development of country, so already we have been discussed that, and many time we mentioned that information play important role in the development of individual person, as well as in the development of institutions, as well as in the development of any kinds of country. तर आपण याविषयी चर्चा केलीच आहे की इन्फॉर्मेशन व्यक्तीच्या प्रगतीमध्ये, संस्थेच्या प्रगतीमध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोलाची भर पडते इन्फॉर्मेशनमुळे, आणि त्यामुळे इन्फॉर्मेशन कम्युनिटी ही खूप महत्त्वाची सर्व्हिस आहे. जर ती आपण इफेक्टिव्ह योग्य व्यक्ती योग्य सोर्स मार्फत योग्य व्यक्तीला प्रोव्हाइड केली तर त्या व्यक्तीचा विकास त्या ठिकाणी संभवतो. योग्य समूहाला योग्य सोर्स मार्फत प्रोव्हाइड केली तर त्या समूहाचा विकास त्या ठिकाणी संभव असतो. त्यामुळे या सर्व्हिसला खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे एका ग्रुपला या सर्व्हिसची प्राप्ती झाल्यानंतर त्या
मध्ये विकास होऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे सरकारची पण भूमिका यामध्ये खूप महत्त्वाची असते. सरकार नाना तऱ्हेच्या योजना वेगवेगळ्या समूहासाठी वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी राबवत असतो. तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही यासाठी सरकारद्वारा इफेक्टिव्ह सोर्सची योजना राबवली गेली पाहिजे की जेणेकरून ही माहिती योजनाची गंगा विकासाची गंगा तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल, प्रत्येक कम्युनिटीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल. जर आपण महाराष्ट्र सरकार राज्य सरकारचा जर विचार केला तर आपल्याला फार लांब जाण्याची गरज नाही. जे राज्य शासनामार्फत एक महामंडळ स्थापन करण्यात आली आहेत, जसं ओबीसीसाठी, ओबीसीमध्ये अनेक प्रकारच्या जातींचा समावेश होतो. ओबीसीसाठी अनेक योजनांसाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांसाठी महाज्योतीची स्थापना केली गेलेली आहे आणि हे जे प्रशिक्षण आपलं जे चालू आहे हा तो त्याचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर मराठा लोकांच्या कुणबी मराठा लोकांच्या विकासासाठी सारथी नावाची संस्था स्थापन केली गेलेली आहे. त्यामार्फत वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्या जात आहेत. त्याच्यानंतर बार्टी SC कॅटेगरीच्या लोकांसाठी ही संस्था स्थापन केली गेलेली आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. तारती ST लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या शैक्षणिक आर्थिक विकासासाठी तारती नावाची संघटना महामंडळ स्थापन केलं गेलं आहे की जी त्या समाजातील लोकांसाठी भरीव कामगिरी करत आहे. तर अशा प्रकारे राज्य शासनाने प्रत्येक समाजासाठी महामंडळ स्थापन करून त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आर्थिक तरतूद केली आहेत आणि त्या माध्यमातून त्या समाजाचा विकास कसा होईल, शिक्षणामध्ये ते लोक कशा प्रकारे प्रगती करतील, जसं सोयी सुविधा कशा प्रकारे त्यांना प्राप्त होतील, त्यांची मुलं वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा पास होऊन कशा प्रकारे सरकारी अधिकारी उच्च अधिकारी होतील यासाठी प्रयत्न करत आहे. तर याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सरकारचं हे खूप मोठं पाऊल आहे या कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यासाठी कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक लोकांपर्यंत ही योजना आता इफेक्टिव्हपणे पोहोचते आहे. त्यासाठी प्रत्येक महामंडळ जाहिरात करतं, ॲडव्हर्टाइजमेंट करतं आणि लोकांना याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतं. त्यामुळे प्रत्येकाला माहीत झालं आहे की कोणत्या योजना ह्या सरकारमार्फत राबवल्या जात आहेत. तर सरकारने जर कोणत्या प्रकारची योजना केली आणि त्या योजनेचा लाभ योग्य व्यक्तीला प्राप्त झाला नाही तर मग आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की गव्हर्नमेंट कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये कमी पडत आहे. म्हणजे संबंधित कम्युनिटीसाठी जी योजना गव्हर्नमेंटने काढली आहे ती त्या कम्युनिटीपर्यंत पोहोचत नाही. याचा अर्थ कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या माध्यमातून ती योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही, पोहोचली नाही असं त्याचा निष्कर्ष निघू शकतो. त्यामुळे या सर्व्हिसचं खूप महत्त्वाचं योगदान व्यक्तीच्या विकासामध्ये, संस्थेच्या विकासामध्ये आणि देशाच्या विकासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सोर्स हा योग्य असला पाहिजे. प्रॉपर सोर्सच्या माध्यमातून ज्यावेळेस CISच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते तर त्यावेळेस त्यांचा विकास त्या ठिकाणी संभव होत असतो. इन्फॉर्मेशन प्लेज क्रुशियल रोल इन डेव्हलपमेंट ऑफ कंट्री, नॉट ओनली कंट्री बट the development of person, in the development of institution and in the development of country. It is the basic responsibility of welfare government to resume that proper communication channel are built up for effective distributions of information and diffusions of knowledge. In any modern complex society, wide variety of organizations supply information to the local community. They are local authority
through its public library system, its archive, its tourist bureaus, its operational departments, its ad hoc information service for industry and commerce. So some names are given here. They play as a source, information community source, and with the help of this source we can provide CIS to the particular community. So local authority through its public library system. So public library play an important role to provide the CIS, means community information service to the people. So its tourist bureaus, its operational departments, and its ad hoc information service means for industry and commerce. Voluntary organization usually having financial support from the local authority. Specialist organizations related either to subject matter, law, welfare, rights, clients group, gray. So in this way, many organizations are play an important role to provide community information service to the people. While making an information needs survey in India, Musif in 1991 identified the following sources which are useful to the public as information sources: self personal experience, friends, neighbor, relatives, family members, follow professionals, market shopkeeper, local place where people generally gossip, block, panchayat office, service holder and professionals such as doctors, teachers, other which include public libraries, religious person, TV, radio, newspaper, etc. So in this way we can ask about this concept and how we can provide the information service to the users while making an information needs survey in India. Following these sources which are useful to the public. पब्लिक साठी कोणते सोर्सेस हे इम्पॉर्टंट असतात, त्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचली जाते आणि त्यामुळे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील, विकास कामे असतील ते लोकांपर्यंत जातात आणि त्यामुळे एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन त्या ठिकाणी तयार होतं. आणि सर्वेच्या माध्यमातून मुसीब 1991 मध्ये हा सर्वे करण्यात आलेला आहे मुसीबच्या माध्यमातून आणि त्याने इन्फॉर्मेशन सोर्सेस फाइंड आउट केलेले आहे. त्यामध्ये कोणत्या लोकांचा समावेश होतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सेल्फ पर्सनल एक्सपिरियन्स, फ्रेंड्स, नेबर, रिलेटिव्स, फॅमिली मेंबर्स, फेलो प्रोफेशनल्स. त्याच्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा समावेश होतो आणि मार्केट शॉपकीपर, local place where people generally gossip, block, panchayat office, then service holder and professionals such as doctors, teachers, other which include public libraries, religious person, TV, radio, newspaper, etc. So all these are nothing but the source of information to provide the public. Okay, with the help of these sources public can get the information. Okay, but except that now there are some sources we can be add here. This is the survey, this is kind of research has been done in 1991, but if we are further modification in this research nowadays, which kind of the sources we can add here? The first one is internet, wave means gateways, then internet radio, then others, YouTube, social medias. All these sources we can add now after the
completion or modification in this research. So if we are consider all these sources, then with the help of this we can get the information. So the questions will be asked to you, with the help of which sources we can provide the information, then you should give the answer. Okay, like this. So two are given right and two are given wrong, then you should ask like these questions. Then three are given right, one is given right, wrong, and three are given wrong, one is given right, or one is given wrong, three are given right. Okay, alternate question you will be asked and you should tell to find out the right option. Okay, two are correct, three are correct, three are wrong, two are wrong, like this. In another study on current information needs in semi-urban community in Orissa, Baler Singh's Mahapatra in 1985 found neighbor topped the list indirect providers of information to the public, followed by old person of the locality. Others in the list included counselor, self-knowledge, and the pujari of the priest. तर अशा प्रकारे अजून एक रिसर्च वेगळ्या पद्धतीने केला गेला, त्यामध्ये काउन्सिलर, सेल्फ नॉलेज, पुजारी, प्रिएस्ट यांचा समावेश यामध्ये केला गेला. ओके, यांचा पण रोल कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिस प्रोव्हाइड मध्ये महत्त्वाचा असतो असं या रिसर्चच्या अंती आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर द नियरबाय कोलेमन 1986 suggested that the people are an important source of community information. Yes, people. With the help of these people, we can provide community information service to the users. Okay. The information, the librarian may no longer necessarily look the answer up, but may refer an inquirer to another individual. The idea of linking people to others people is a new concept for most public libraries. The nature of information needed in rural area varies from community to community, and that it is most case people. Meet their information needs by talking to friends, neighbors, and relatives. This does not provide sufficient details to enable the service to be planned, and it needs to be supplemented by the collections of detailed local information. To collect detailed local information, Kempson 1989 suggests to build up pictures, the community profile, primary information providers in the community. So in this way, there are so many research come out after the 1991, and we are discussing on that here. They prove that how the information community are provided by the different types of sources. In many sources, people are considered main part. In many sources, except the people, there are so many sources available. With the help of this, we can provide information community service. Information provider profiles and the information needs of people in the community and extent to which they are being met, means the information need profile. Although people in some occupations serve purely information roles, much of the information necessary for survival has always been provided as a secondary function by agents whose primary role are
others than that of information provisions. In Titanly night community, for instance, casual conversation, gossip provide great deal information needed survival. So in this way, many research prove that there are different types of sources with the help of we can provide the information community service to the people. Okay, so in earlier point we discussed over the long list. You should remember this list, and many research prove also that others important sources are there. You should also remember that. So this topic has been finished here. Now we are going to take our second topic, reference service. So this topic is come from the second unit, fourth unit. The topic number is second. What is the title of this topic? Reference service, concept, types and reference service. What is the reference service? Need for reference service library, reference service. What is the difference between referral and reference services? So the name indicate itself. Refer means we just see or read. We browse the books by visiting in the library, by visiting any kinds of site. That is called also citation. The similar meaning is there. Reference and citation are similar word. Okay, so when we refer something for getting the knowledge, for getting the information, that is called the reference sources. Okay, so what is meaning by the reference sources? For getting the information we refer some sources, information sources. For getting the information, that is called the reference sources. Okay, and how we can use it is a kind of art and science, and it should be prepared according to the need of users. Its design, its formats, its layout are totally different from to each others. What kind of the information is included in the information sources? It is depend their structures. इन्फॉर्मेशन सोर्सेसमध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन अवेलेबल असते आणि कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही युजरला रेफर करायची असते, त्यानुसार त्या इन्फॉर्मेशन सोर्सेसचा प्रकार ठरतो आणि त्याची रचना कशी करायची त्यानुसार डिझाईन रेफरन्स सोर्स केला जात असतो. त्यामुळे गेल्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची रेफरन्स सोर्स अभ्यासली, त्याचे प्रकारही बघितले आणि शिवाय त्याचे जे एक्झाम्पल आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी वन बाय वन घेतले. त्यामुळे रेफरन्स सोर्स म्हणजे काय त्याविषयी आपल्याला चांगली ओळख झालेली आहे. परंतु इन्फॉर्मेशन सोर्सेस, रेफरन्स सोर्सेस आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सर्व्हिस यामध्ये काय फरक आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया. जर आपण बघितलं तर इन्फॉर्मेशन सोर्सेस आणि रेफरन्स सोर्सेस याच्यामध्ये आपल्याला फरक आपण बघितला होता.
Okay, information sources, it is a kind of sources where the information is included. That is why there are different types of information sources like offline information sources, online information sources. In offline, primary, secondary, tertiary information sources, electronic information sources are there. Okay, and reference sources means it is a kind of special type of document in which included special type of information which is used for the reference. They are not check out, they are not issued outside the library, they are just refer in the library. That is why it is called the reference sources. But it is a kind of special kind of document in which special information is included in that document. तर आपण असं म्हणू शकतो, according to the need of users, it is designed for special type of way, and that is why it is called the reference sources. Okay, आता इन्फॉर्मेशन सर्व्हिस सोर्सेसच्या माध्यमातून जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याला इन्फॉर्मेशन सर्व्हिस असं म्हणतात. ओके, आणि रेफरन्स सोर्सेसच्या माध्यमातून जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याला रेफरन्स सर्व्हिस असं म्हणतात. तर दोघांमध्ये हा प्रामुख्याने फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर इन्फॉर्मेशन सर्व्हिस आणि रेफरन्स सर्व्हिस यामध्ये काय अंतर आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. आणि रेफरन्स सर्व्हिस ही रेफरन्स सेक्शन असतं लायब्ररीमध्ये. स्पेशल कॉलेज लायब्ररीमध्ये सहसा आढळत नाही, पण छोट्याशा कॉर्नरला किंवा छोट्याशा भागामध्ये हा आपण रेफरन्स सोर्स करू शकतो की ज्या ठिकाणी फक्त रेफरन्स बुक व रेफरन्स सोर्सेस आपण ठेवू शकतो. इन्फॉर्मेशन सोर्सेस ही वाईड कन्सेप्ट आहे. रेफरन्स सोर्सेस त्याचा एक भाग आहे, हे लक्षात ठेवायचं. पण रेफरन्स सोर्सेस हे रेफरन्स सेक्शनमध्ये ठेवलेले असतात आणि त्या ठिकाणी एक रेफरन्स लायब्ररी नसतो, तो आपल्याला हाऊ टू रेफर द बुक, कशा प्रकारे रेफर करायची याविषयी गायडन्स देत असतो. त्यावेळेस सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो, त्याला रेफरन्स लायब्ररी असं म्हणतात. ओके, तर तिघांची कनेक्शन रेफरन्स लायब्ररीचं असतं. रेफरन्स सोर्सेसबद्दल त्याला ज्ञान असतं, नॉलेज असतं. आणि रेफरन्स सेक्शनचा तो प्रमुख असतो, चीफ असतो किंवा रिस्पॉन्सिबल असतो. त्यामुळे त्याच्याकडे जे लोक येतात रेफरन्स घ्यायला किंवा रेफरन्स सर्व्हिस घ्यायला, तो त्यांना इफेक्टिवली रेफरन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आणि म्हणून रेफरन्स सेक्शनमध्ये रेफरन्स सोर्सेसच्या द्वारा रेफरन्स लायब्ररीच्या वतीने जी सर्व्हिस युजरला प्रोव्हाइड केली जाते किंवा हाऊ टू बुक रेफर कसे करतात, बुक रेफर कसे करतात याविषयी गायडन्स दिलं जातं. याविषयी जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याला आपण काय म्हणतो, रेफरन्स सर्व्हिस असं म्हणतो. असं आपण आपल्या ओन लँग्वेजमध्ये याची व्याख्या या ठिकाणी करू शकतो. ओके, तर ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की रेफरन्स सोर्सेस म्हणजे काय. दे आर डिझाइन special kinds of document for the special kinds of information on the basis of users need, reference need. रेफरन्स सर्व्हिस म्हणजे काय ते आपण बघितलं, रेफरन्स लायब्ररी म्हणजे काय ते बघितलं, आणि रेफरन्स सेक्शन म्हणजे काय ते बघितलं.
तर 4 टॉपिकबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केली आहे आणि त्या माध्यमातून आपण ही चर्चाच्या माध्यमातून रेफरन्स सर्व्हिस म्हणजे काय ते या ठिकाणी बघू शकतो. सोर्सेस त्याच्यामध्ये 2 प्रकार आणि 2 प्रकारमध्ये रेफरन्स सर्व्हिस म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघितलं. तर या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. The term reference service is used express service or work used to establish contact between two objects. So why it is used this concept? Because when we connect two objects each others, then it is called the reference service. So in which two objects are come together, but which two objects are come together? This is the questions in front of us. First one is a document and second one is a users. So both kinds of elements are connected by the reference librarian. Okay, when the users come in the library to refer the books, they don't know how to refer the books, how to use the book, then and where the reference books are kept, they don't know at all. Or when they come into the library and they demand something from the librarian, then library give the guidance them, and librarian also advise how to use, how to refer the books. So in this way, with the help of librarian, the contact of document and the contact of user come there. So this is called the reference service. Object and information service develop the form of reference service. So this difference is mentioned here. What tell us reference service? Two objects are come there, two elements are come there, okay, and but information service develop the form of reference service. Information service tell us that how we can develop reference service. In the context of library, two things are reader and books. आत्ताच आपण बघितलं की दोन घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यांचा कॉन्टॅक्ट ज्यावेळेस होतो त्यावेळेस रेफरन्स सर्व्हिस प्रोव्हाइड होऊ शकते आणि ते दोन एलिमेंट लायब्ररीच्या कॉन्टेक्स्टच्या अनुषंगाने कोणते आहेत तर ते आपण या ठिकाणी बघितलं. फर्स्ट वन रीडर आणि सेकंड वन बुक्स किंवा डॉक्युमेंट किंवा युजर्स, कोणताही शब्द तुम्ही त्यासाठी यूज करू शकता. Therefore service used to establish render and book is reference service. So when the contact or conversation take place between readers and books, documents, that is called the reference service. Okay, and librarian play an important role to make the contact between the readers and book or documents. So librarian is called the mediator between two them, and in this way reference service is completed there. In the service making, reader acquainted with the full subject of book, providing the necessary book for solution by understanding the problems, questions of the readers, understanding intellectual difficulties, generating more interest in the readers in their behaviors is the main task. Okay, so in this way we can explain the one thing here which is the most important.
For providing the information or reference service, contact of documents and readers should be there, otherwise we can't provide it, right? So in this way we can try to understand the meaning of reference service as well as information service. The main subject of this service is the reader, and keeping view in the interest tendency intellectual assistance is provided to him in this service. Okay. So definition reference service. What is meaning by reference service? So earlier our own interpretation we try to understand what is meaning by the reference service, and with the help of flowchart also we also discuss on that and try to understand means what reference service. Now what tell us lesson note? There are so many experts are given here, they make the definition of information or reference service. Reference service is an contact between right readers, book at right time, in the right personal way. It's very simple definition which is made by the Dr. S.R. Ranganath, and you should remember that. फार सोपी व्याख्या एस आर रंगनाथन यांनी दिलेली आहे आणि ती आपण लक्षात ठेवू शकता, समजण्यासाठी पण खूप सोयीस्कर आहे. In another word, personal service is the process of connecting both readers and books. Personal service means ज्यावेळेस रीडर्स आणि बुक्स यांचा कॉन्टॅक्ट येतो, जसं आपण बघितलं की सर्व्हिस रेफरन्स सर्व्हिसेस कॅन नॉट प्रोव्हाइड विदाउट द कॉन्टॅक्ट बिटवीन द रीडर्स अँड बुक. जर दोघांचा कॉन्टॅक्ट आलाच नाही तर आपण त्या ठिकाणी रेफरन्स सर्व्हिस प्रोव्हाइडच करू शकत नाही. तर या ठिकाणी पर्सनल सर्व्हिससुद्धा तीच इंडिकेट करते की पर्सनल वे जे असं म्हटलेलं आहे पर्सनल सर्व्हिस, तर त्याच्या माध्यमातून पण हेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. इट इज रिटन दॅट रेफरन्स सर्व्हिस इज द पर्सनल information provided in finding helpful text to find solution to each reader's questions. Personal information, personal need is fulfilled by with the help of reference service. Personal need, आपल्याला काही समस्या उद्भवली असेल, प्रश्न उद्भवला असेल, क्वेरी असेल, सवाल असेल, तर आपण त्या सवालचा जवाब पाहण्यासाठी किंवा क्वेश्चनचा आन्सर पाहण्यासाठी फार लांबपर्यंत जातो, फार शोध घेत असतो. जसं की वकील असतात, ते कोर्टमध्ये केस लढवतात, परंतु काही केसेस रेअर असतात, त्यामुळे एखाद्या जजचं स्टेटमेंट किंवा लॉ ॲक्टच्या संदर्भात काही स्टेटमेंट असतील तर ते शोधण्यासाठी ते फार जीवाचं रान करतात, आणि जे रेफरन्स लायब्ररी नसतात लॉच्या त्या ठिकाणी ते विजिट करतात, त्या ठिकाणी ते शोधतात आणि त्यांचा प्रश्न सॉल्व करतात. ओके, सो बऱ्याच ठिकाणी आपण अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो लायब्ररीच्या माध्यमातून, किंवा रिसर्चर असतील त्यांचा टॉपिक रेअर बुक्स असेल, रेअर सब्जेक्ट असेल त्यांचा, तर त्यांचं मटेरियल फारशा जनरल लायब्ररीमध्ये आपल्याला आढळत नाही. मग हिस्टॉरिकल लायब्ररी असेल, जसे की प्राच्य भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे, अशा संस्थांमध्ये जातात, तिथे विजिट करतात आणि मग तिथून ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पर्सनल सर्व्हिस, पर्सनल नीड पूर्ण करण्यासाठी ते केलं जातं. अकॉर्डिंग टू हचिन्स, पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड फॉर एनी पर्पज इनसाइड द लायब्ररी इज रेफरन्स सर्व्हिस. हचिनने व्याख्या दिलेली ती पण फार सोपी आहे. रेफरन्स सर्व्हिस डिफाइन गिवन by ALA, the aspect of the library which is directly related to the reader's assistance in obtaining information. अशा प्रकारची सर्व्हिस असते की ती डायरेक्ट रीडर्सशी संबंधित असते
डॉक्युमेंटशी संबंधित असते. डॉक्युमेंट त्याला प्राप्त झाल्यानंतर, इन्फॉर्मेशन प्राप्त झाल्यानंतर त्याचं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी होत असतं. अकॉर्डिंग टू DG Foskett, reference service is actual a practical form of humanism because it is intended to aid readers in the methods of knowledge acquisition. तर अशा प्रकारे अकॉर्डिंग टू DG Foskett या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे सुविधा आपण या ठिकाणी देऊ शकतो. The above definition clearly show that personal service is a reference service when requested by the reader and keeping in mind the need. या व्याख्येवरून पण आपल्या लक्षात येते की पर्सनल सर्व्हिसलाच रेफरन्स सर्व्हिस म्हणतात आणि रेफरन्स सर्व्हिसलाच आपण पर्सनल सर्व्हिस म्हणतो. अशी अनेक डेफिनेशन आपण पाहिल्या, त्यामध्ये पर्सनल शब्द हा जास्त यूज केलेला आहे. आणि आपल्या मनात काही प्रश्न असतील, क्वेरी असतील, तर त्या सॉल्व या रेफरन्स सर्व्हिसच्या माध्यमातून केल्या जात असतात. त्यासाठी आपल्याला रेफरन्स लायब्ररी मदत करतात हाऊ टू रेफर द डॉक्युमेंट. तर अशा प्रकारे मिनिंग अँड डेफिनेशन वेगवेगळ्या डेफिनेटरच्या माध्यमातून आपण समजण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आपल्या ओन प्रिव्हियस नॉलेजच्या माध्यमातून सुद्धा, फ्लोचार्टच्या माध्यमातून सुद्धा आपण ही कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेफरन्स सर्व्हिस म्हणजे काय, त्याची डेफिनेशन म्हणजे काय, याबद्दल आता कोणालाच काही शंका वाटायला नको. त्यानंतर नीड फॉर रेफरन्स सर्व्हिस. तर या सर्व्हिसची गरज का असते? पहिली तर गरज आपण व्याख्यामधूनच बघितली, पर्सनल नीड, टू फुलफिल द पर्सनल नीड ऑफ ह्युमन बीइंग. आपल्या मनामध्ये काही पर्सनल क्वेरी असतील, क्वेश्चन असतील, तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. Several methods are implemented to run library services smoothly. Okay. Without these methods, the reader is not able to access the library. So there are so many methods, thus reference service become necessary. त्यासाठी रेफरन्स सर्व्हिसची आवश्यकता असते. वेगवेगळ्या पद्धती असतात लायब्ररी यूज करण्याच्या आणि वेगवेगळ्या सर्व्हिसच्या माध्यमातून सर्व्हिस प्रोव्हाइड करून आपण लायब्ररीचा युजरला करून देत असतो. तर अशा कोणत्या मेथड्स आहेत, तर त्यामध्ये रेफरन्स सर्व्हिसचा समावेश होतो. We can see the need for reference service in the library as follow. Why we are giving the reference service to the users? What is the purpose behind that? Okay. तर पहिला आपण या ठिकाणी आपण चर्चा करू शकतो रेफरन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामागे सेव्हिंग द टाइम, मनी, एनर्जी. TME हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा असतो, कारण कस्टमर असो किंवा युजर असो, एकाच कॅटेगरीमध्ये मोडतात. फक्त त्यांच्या नीड्स या वेगवेगळ्या असतात. ओके. तर प्रत्येक युजर, कंझ्युमर, रीडर हे एकाच कॅटेगरीतले शब्द आहेत. तुम्ही कोणताही शब्द त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर यांचा TME फॉर्म्युला खूप महत्त्वाचा असतो. त्यांचा टाइम, मनी, एनर्जी आपण कशा प्रकारे वाचवतो हे प्रत्येक प्रोड्युसर म्हणजे जो प्रोडक्ट तयार करतो, मग ते लायब्ररी प्रोडक्ट असो किंवा नॉन लायब्ररी प्रोडक्ट असो, जी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो, मग ती लायब्ररी सर्व्हिस असो, रेफरन्स सर्व्हिस असो किंवा नॉन रेफरन्स सर्व्हिस असो किंवा नॉन लायब्ररी सर्व्हिस असो, त्यांचं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं असतं. तर TME फॉर्म्युलाच्या माध्यमातून प्रत्येक रीडरचा टाईम वाचला गेला पाहिजे, हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर एनर्जी आणि त्याचं मनी.
म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी पैशांमध्ये, कमीत कमी एनर्जी वेस्ट न करता त्याला सर्व्हिस आपण प्रोव्हाइड द्यायला पाहिजे. ओके. जर TME फॉर्म्युला आपल्याकडनं फॉलो केला गेला नाही, म्हणजे कोणत्याही कंपनीकडून किंवा कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून किंवा प्रोड्युसरकडून किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडून किंवा लायब्ररीकडून हा फॉर्म्युला फॉलो केला गेला नाही, तर युजरचं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी होत नाही. जरी आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो पण ती एवढी इफेक्टिव्ह नसते, त्याचं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत नाही. सर्वप्रथम सेव्हिंग टाइम is most important. Readers, each and every readers, they have their own valuable time. Okay, they don't want to waste anywhere. ते कुठेही त्याला खर्च करायला तयार होत नाही. आणि जर जास्त वेळ त्यांचा जात असेल तर मग त्यांची चिडचिड होते, त्यांचं सॅटिस्फॅक्शन वगैरे होत नाही, मग ते नाराज होतात, मग नंतर ते कधी आपल्या ठिकाणी परत येत नाही, असा त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे प्रोडक्ट प्रॉफिटेबल असेल, प्रोडक्टिव्ह असेल मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर, तर मग त्याचा परिणाम त्यांच्या बिझनेसवर होतो, प्रोफेशनवरती होत असतो. त्यासाठी आपल्याला प्रत्येक युजरची, रीडरची टाइम कसा वाचेल यासाठी दक्षता घेणं आवश्यक आहे, तरच तो लायब्ररीकडे अट्रॅक्ट होईल. सपोज जर आपण एखादा युजर आपल्या लायब्ररीमध्ये आला, त्याला एखादी नीड आहे, वास्तविक त्याचे काम आपण 10 मिनिटामध्ये करू शकतो, जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये करू शकतो, परंतु त्याला जर आपण तासन तास थांबून ठेवलं असेल तर मात्र तो वैतागेल आणि ज्या कामासाठी तो आला आहे ते काम न करताच निघून जाईल आणि परत तो कधी आपल्या लायब्ररीमध्ये येणार नाही. हे एक ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो. यामुळे युजरचा टाइम किती महत्त्वाचा आहे, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा आपल्या प्रोफेशनवरती पडत असतो, हे आपण या माध्यमातून सांगितलं. ओके. मनीच्या बाबतीत तसं आहे, एनर्जीच्या बाबतीत पण तसंच आहे. तर तिघ क्रायटेरिया खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे या ठिकाणी सायकोलॉजिकल रिक्वायरमेंट. द लायब्ररी शुड इमिजिएटली सर्व द रीडर थ्रू रेफरल सर्व्हिस because the reader does not get desired text immediately, his curiosity disappears. तर ज्याप्रमाणे एखादा कस्टमर किंवा कंझ्युमर प्रोडक्ट खरेदी करायला जातो आणि तो ज्या प्रोडक्टची डिमांड करतो ते प्रोडक्ट तिथं अवेलेबल असतं, परंतु ते त्याला वेळेवरती दाखवलं गेलं नाही, तर मात्र त्याची जी इच्छा असते ती मरून जाते किंवा त्याचा जो मूड असतो तो डिसमूड होतो आणि मग त्याला ते प्रोडक्ट घेण्याची इच्छा राहत नाही किंवा ते प्रोडक्ट बघण्याची इच्छा राहत नाही. असे अनुभव आपल्याला येत असतात ज्यावेळेस आपण शॉपिंग करायला जातो. तर दिवाळीच्या हा पिरियड आहे, त्यामुळे शॉपिंगची खूप लगबग प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक फॅमिलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि असे अनुभव आपल्याला येत असतात. तर सायकोलॉजिकल रिक्वायरमेंट काय आहे युजरची ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे. अगदी त्याचप्रमाणे लायब्ररी संदर्भात जर त्याला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल, टेक्स्ट रीडर हवं असेल, ते जर त्याला वेळेवर भेटलं नाही तर त्याचा वाचण्यातला जो इंटरेस्ट असतो तो निघून जातो, ते बुक बघण्याचा जो इंटरेस्ट असतो तो निघून जातो. तर याविषयी आपण काळजी घेतली गेली पाहिजे. Therefore, suitable book is made available to the reader a suitable time through the reference service. Okay, the suitable time, suitable book is made available to the readers and at suitable time through reference service. Okay, then excess of text along with the development of printing arts
the book became easily available. Due to the excess of books and due to the many subject, it was arranged in such a way that readers could not use the library themselves. Hence, reference services become necessary. Okay. So in this way, all these points are most important there to provide the reference service. Hence, reference services become necessary there. Then fourth one, decentralization of information. When we purchase the book, acquire the books in the library, and they are kept in the library for long times, and nobody come in the library, nobody take the books, then what is the use of books? The question is arise in front of us. त्याचा काय फायदा? जोपर्यंत त्यांचा उपयोग होत नाही तोपर्यंत बुकला काहीच एक व्हॅल्यू नाही. तर आपल्याला बुकचं सेंट्रलाइज नको, सेंट्रलायझेशन जे आहे ते नको, डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक युजरपर्यंत किंवा प्रत्येक युजर त्याचा वापर करायला हवा. सपोज कॉलेजमध्ये जर 500 स्टुडंट असतील आणि त्यापैकी फक्त 5 स्टुडंट लायब्ररीचा किंवा 50 स्टुडंट लायब्ररीचा वापर करत असतील तर लायब्ररीचा वापर इफेक्टिव्ह होत नाही हे सिद्ध होतं. त्यामुळे जास्तीत जास्त युजर कशा पद्धतीने लायब्ररीचा वापर करतील या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे आपली लायब्ररी जी सेंट्रलायझेशन आहे, सेंट्रलाइज आहे, ती डिसेंट्रलाइज कशा प्रकारे होईल, म्हणजे प्रत्येक युजरपर्यंत आपण कशा प्रकारे जाऊ याचा विचार किंवा याची प्लॅनिंग किंवा याचा प्रोग्राम आपण ठरवला पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला त्याचा वापर करता येईल. ब्रिंगिंग vibrancy to the library service. In the library, information is given to the reader to personal service. Liveness is generated through the reference service. Bringing vibrancy to the library service. Vibrancy means here, if we don't go the library, then what thing happen there? काय होऊ शकतं? तर ती लायब्ररी अशी मरगट आल्यासारखी होईल, त्या ठिकाणी मनुष्य दिसत नाही. जर लोक तिथे येत गेले तर मग ती जिवंत असल्यासारखी वाटेल, यूज झाल्यासारखी वाटेल, ॲक्टिव्ह झाल्यासारखी वाटेल. जसं दुकानाचं आपण बघतो, एखादं शॉप आपण टाकलं, 2 शॉप्स समोरासमोर आहेत, एका शॉपमध्ये भरपूर लोक येतात, त्यामुळे ती जिवंत लाईव्ह असल्यासारखं वाटतं, आणि एका शॉपमध्ये कोणीच जात नाही, त्यामुळे ते पॅसिव्ह असल्यासारखं वाटतं. तर असा प्रकार हा होत असतो. आणि एका शॉपमध्ये जास्त लोक का येतात? कारण की ती इफेक्टिव्ह सर्व्हिस त्यांना आवडते, सर्व्हिस चांगली असेल, सर्व गोष्टी प्रोडक्ट चांगले असतील, ओके, सर्व गोष्टी त्या ठिकाणी युजर किंवा कस्टमरला आवडतात, म्हणून ते तिथे जास्त येतं. पलीकडे जात नाही म्हणजे त्याचं कारण काहीतरी असेल, निगेटिव्ह असेल, सर्व्हिस व्यवस्थित प्रोव्हाइड केल्या जात नसतील. तर या गोष्टीला आपल्या लायब्ररीसुद्धा अपवाद नाही. तर 2 लायब्ररीची जर तुलना आपण केली तर एका लायब्ररीमध्ये खूप युजर येत असतात किंवा त्यांची संख्या जास्त आहे, आणि दुसऱ्या लायब्ररीमध्ये युजरची संख्या कमी आहे. तर यामागचं कारण म्हणजे काय? सर्व्हिस कशा प्रकारे प्रोव्हाइड केली जात असते युजरला, हे असतं. त्यामुळे युजर जर लायब्ररीचा यूज करत राहिले तर ती लायब्ररी जिवंत वाटते, लाईव्ह वाटते, ॲक्टिव्ह वाटते, आणि जर लायब्ररीचा वापर झाला नाही तर ती लायब्ररी पॅसिव्ह वाटते. तर लायब्ररी ॲक्टिव्ह ठेवायची की पॅसिव्ह हे आपल्यावरती डिपेंड असतं. तर अशा प्रकारे आपण नीट नेसेसिटी ऑफ रेफरन्स सर्व्हिस ही या ठिकाणी बघू शकतो, चर्चा करू शकतो. त्याच्यानंतर पर्पज अँड द फंक्शन्स ऑफ रेफरन्स सर्व्हिस काय आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. ALA means American Library Association has given the 6 functions of reference service in the library.
There are six function of library reference service or reference sections, which are the supervisory functions, informatory function, guidance functions. Supervisory means as a librarian, when you doing the job of reference librarian in the reference section, at that time you should do the six function there. Supervisory function, you to supervise whether it is user are come or not come, they are using uh, reference sources properly or not properly using, okay, they are getting the information or not getting the information, their approach is positive or negative, they are taking the help of library staff or librarian, or they are not, they are depend themselves or not, they are depend on the library staff. तर असे अनेक प्रश्न आपण विचारू शकतो. हे सुपरवायझरी फंक्शन आपण त्या ठिकाणी करू शकतो. टू प्रोव्हाइड स्मूथ सर्व्हिस टू द रीडर्स, ऑर्गनायझेशन ऑफ द डिपार्टमेंट, अपॉइंटमेंट, ट्रेन स्टाफ, स्टडी रीडर्स, टेंडन्सी अँड इंटरेस्ट इज डन. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण सुपरवाइज करू शकतो आणि त्यासाठी ट्रेन स्टाफ ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करू शकतो, इंट्रोडक्टरी प्रोग्राम आयोजित करू शकतो आणि स्टाफला जास्तीत जास्त सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो. द ऑर्गनायझेशन ऑफ डिपार्टमेंट, द अपॉइंटमेंट, ट्रेन स्टाफ, स्टडी रीडर्स, टेंडन्सी, इंटरेस्ट इज द reference department, in addition reference section necessary. So in this way supervisory function is most important, and as a librarian, a reference librarian, we can do as a supervisory function, okay, because when we will do these functions, all the activities are carried out under our supervisions. So here we will take short break. And with the help of this we can provide the reference service to the users, okay. So when we talk about the reference service, at that time some words are you should be remember, like reference section is there, then reference librarian is there, reference service is there, and user is there, okay. And by combination of four elements we can try to understand each the meaning of every things, okay. And supervisory function is most important. If the librarian is do the supervise all the activities which are occur in the reference section, then reference section provide reference service effectively to their users. Then informatory function, the readers are often busy with various tasks and the readers need the necessary information but lack of time, therefore it is job to extract information from the relevant book and present it to the readers. There are so many reasons. Sometimes reader don't get the time to visit the library, to visit in the reference sections, and due to the lack of time he don't come in the library. So at that time which kind of the provision we can make for him to provide the reference service. In this way informatory function is most important. How our reference section become the informatory or informative means without any hesitance, without any hurdle, without any speed breaker, we can provide reference service or reference information to the users. So this function is most important. Then guidance function, when the user used to come in the library to take the reference sources or reference information to fulfill their queries, at that time guidance function is most important. That is called also counseling functions. When we visit to the clinic and tell our problem to the doctors, so doctor need to be counseling very effectively. It is understood that
बेटर काउन्सिलिंग इज बेटर ट्रीटमेंट. असं म्हटलं जातं की काउन्सिलिंग जर चांगल्या प्रकारे केली तुमचा अर्धा रोग बरा झाला असं आपण या ठिकाणी म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस युजर लायब्ररीमध्ये येत असतो तर त्यावेळेस युजरची काउन्सिलिंग अशा पद्धतीने केली गेली पाहिजे की त्याच्या मनात ज्या ज्या शंका असतील त्या सर्वांचं निरीक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच वेळेस तो सॅटिस्फाय होईल आणि परत मग लायब्ररीला तो व्हिजिट करेल. लायब्ररीमध्ये युजर एकदा आला तर त्याला महत्त्व नसतं. आपण अशा प्रकारची सर्व्हिस त्याला प्रोव्हाइड केली गेली पाहिजे, रेफरन्स सर्व्हिस, की तो परत परत आपल्या लायब्ररीत येईल. जे त्याचे जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग आपल्यासोबत होईल आणि केव्हा शक्य आहे ज्यावेळेस त्याला आपुलकीनं आपण गायडन्स करू, काउन्सिलिंग करू त्याचं, त्यावेळेस हे शक्य आहे. रेफरन्स सर्व्हिस कन्सिस्ट गायडन्स वर्क डन द रीडर्स फ्रॉम टाइम टू टाइम. So that's why time to times we should give the guidance to the users. We should provide the right guidance to the right users at right times. Then user become fulfilled or user will be satisfied there. Then instruction functions. So instruction is most important also. Users are come there, but if you don't pay attention and if you don't look at him or without any giving the any kind of instruction, user become confused there how to use the reference sources. So instruction are most important. Some instructions are based on the label and some are given by the instructor as a reference librarian, as a reference staff, and in this way instruction are most important there to provide the information to the users. तर विदाउट इंस्ट्रक्शन आपण त्या रेफरन्स सेक्शनमध्ये माहिती प्रोव्हाइड करू शकत नाही. युजर जरी आला तर तो मूक म्हणजे काही न बोलता फिरत राहिला आणि आपण काही न बोलता त्याला जाऊ दिलं तर मात्र त्या ठिकाणी त्याचं शंकांचं निरीक्षण त्या ठिकाणी होणार नाही किंवा त्याला जी हवी असलेली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी ती प्राप्त होणार नाही. तो स्वतः शोधण्याचा प्रयत्न करेल पण ते त्याला कसं यूज करावे माहीत नसल्यामुळे तो निघून जाईल. ओके. तर डॉक्टर ज्याप्रमाणे या ठिकाणी येतात तर डॉक्टर येत असताना ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो तो वेगवेगळ्या औषधे आपल्याला लिहून देतो. तर वेगवेगळ्या औषधी लिहून देताना त्या वेगवेगळ्या औषधी कशा वापरायच्या, कशा घ्यायच्या या संदर्भात इंस्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेले असतात आणि मेडिसिनवरती पण इंस्ट्रक्शन दिलेले असतात. तर इंस्ट्रक्शन खूप महत्त्वाचे असतात आणि जर ते इंस्ट्रक्शन आपण फॉलो केल्या नाही तर मात्र त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता नुकतेच काही न्यूज आल्या की त्यामध्ये अनेक मुलांचे मृत्यू झाले की ते औषध कशा वापरायच्या, काय वापरायच्या, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे कंटेंट द्यायचे या संदर्भात कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन न वाचल्यामुळे किंवा डॉक्टर आणि मेडिकल आणि त्याच्यानंतर पेशंट यामध्ये जी कम्युनिकेशन व्हायला पाहिजे इफेक्टिव्ह पद्धतीने ते न झाल्यामुळे असे प्रॉब्लेम उद्भवले. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस लायब्ररियन आणि युजर यांच्यामध्ये संवाद होत नाही किंवा इंस्ट्रक्शन फॉलो केल्या जात नाही आणि instructions are given on the board in the library that are not followed by the users as well as librarian staff, then what will happen, the communication problem will become there. तर कम्युनिकेशन प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत असतो आणि त्यामध्ये मग आपल्याला समस्या उद्भवू शकते. ओके. In reference service the objective is that readers can ignore the library services correctly. Okay. And for these variety instructions are provided through the reference services. So when the users enter into the library at that time there are so many reference sources are there and but it is a question in front of us that users which reference source he can use there. So instruction is most or play important role there, how to use the reference sources. So bibliographic function is most important.
The reader busy with research or other work should immediately know about it. Okay. If we take example of university library, it is called bibliographic library because in university there are many discipline in many subject research is conducted there, and there are so many researcher, research fellow, research students frequently use the university library. That is why bibliographical or bibliographic function is most important there. So which kind of the information where find we can find in which type of sources, this information is most important, and that is why it is called the bibliographic function. कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन कोणत्या प्रकारच्या सोर्समध्ये आपल्याला प्राप्त होईल हे समजणं, त्याला आपण बिब्लिओग्राफिक फंक्शन असं म्हणतो. कारण की बिब्लिओग्राफीच्या माध्यमातून आपल्याला कळतं की कोणतं फंक्शन हे कोणती इन्फॉर्मेशन कोणत्या सोर्समध्ये अवेलेबल आहे, आणि त्यामुळे रिसर्चर जे असतात त्यांना रिसर्च संबंधी जी इन्फॉर्मेशन असते ती नेहमीच हवी असते. आणि बिब्लिओग्राफिक जर फंक्शन हे इफेक्टिवली युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये पार पाडलं गेलं तर निश्चितच जे संशोधक असतात त्यांचा त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन होतं आणि ते फ्रिक्वेंटली लायब्ररीमध्ये येत असतात. The reader also need to know immediately whether the book is available on this subject or not. For this purpose, and the work is creations of large list come under the reference service. And we know that the researcher reading so many books, and that's why they make the long list, and they ask the librarian where we can find this kind of the books, because they want immediately some information from some sources. So that is why they always eager to find out the information from many sources, and in this way bibliographic function play important role there. Okay. Then evaluation function. In reference section or reference service, the employee evaluate the relevant text for the information of the readers. Only through the evaluations of the information and the book employee can be appropriate work in a limited means. So evaluation function and play important role there. If we are searching the information from any kinds of sources, and if the sources are not authentic or not evaluated, then what will happen? If we are take information such a kind of sources, then it will be fake or it will be copied from somewhere, so problem will become in front of us. तर अशा प्रकारची जे ऑथेंटिक सोर्स नसतील तिथून जर आपण माहिती घेतली किंवा रेफरन्स माहिती घेतली किंवा ते रेफर केले तर त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम उद्भवू शकतात, जसे की ते ऑथेंटिक नाहीत, इव्हॅल्युएट केलेले नाहीत किंवा व्हॅल्युएबल नाहीत किंवा लोकल आहेत. ओके. तर असे अनेक किंवा पायरेटेड आहेत किंवा कॉपीराईटचा मुद्दा त्या ठिकाणी येऊ शकतो. अनेक समस्या आपल्याला त्या ठिकाणी उद्भवू शकतात. सो इन दिस वे all the 6 functions are most important to make the effective role of reference library and to provide the effective service to the users. So after that, apart from this, there are some other functions and reference service to answer the readers queries by phone or correspondence, except that if the question is or questions are asked by the users to the librarian on the phone, then we can ask the question, we can give the answer to the users. So in this way, answer is most important there, response is most important there, how we can give the response to the users. Okay. Then providing translation service, except that we can provide the translation service. There are many users, they don't understand many languages like English, Marathi, Hindi. Some are they only understand the their regional language like Urdu. Okay. And if we don't translate him the information sources or information service or their answer into their own language, then he don't understand at all anything. जर आपण त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये हवी असलेली माहिती त्याला पुरवली नाही तर त्याला ती समजणार नाही. Information is available in the library, but due to the translation
इट नॉट बी यूज देअर, ती त्याच्यामुळे यूज होत नाही किंवा ती त्याला वापरता येत नाही. त्यामुळे काय होऊ शकतं, तो युजर्स लायब्ररीमध्ये येऊन सुद्धा माहिती लायब्ररीमध्ये उपलब्ध असून सुद्धा तो वापरू शकत नाही. त्यामुळे ट्रान्सलेशन सर्व्हिसचं महत्त्व खूप आहे. and due to the translation service knowledge expand their range. आणि ट्रान्सलेशन सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं, नॉलेज जर रिजनल लँग्वेजमध्ये असेल आणि ते जर आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये केलं तर त्याची रेंज ही वाढत असते. इट विल बी रीड ऑल ओव्हर द वर्ल्ड इफ वी आर ट्रान्सलेट. सो ट्रान्सलेशन सर्व्हिस इज मोस्ट इम्पॉर्टंट and it should be provided by the reference library. Then getting information relation to the information received in the national library is the main task. Getting information in relation to the information received. So in this way all these functions are most important regarding the reference service, regarding the reference librarian, regarding the reference section. Okay, and types of reference service we are going to discuss here. First one, ready reference service and long reference service. So what is meaning by the ready reference service? Ready means prepared already, and long reference service means it indicates the time, it will take the long time. Okay, so ready reference service means those service already provided or is already ready to provide the users, that is called the ready reference service. And long reference service means it is available reference service in the library but immediately we can't provide, it will take some time, it will take some days, it will some month also, so that is why it is called the long reference service. तर दोघं प्रकारच्या सर्व्हिस वरून आपल्याला टाइम फॅक्टर हा या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. रेडी रेफरन्स सर्व्हिस आपण तात्काळ पुरवतो जी आपल्याकडे ऑलरेडी रेडी असते, आणि जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे रेडी नसते ती कलेक्ट करण्यासाठी, ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे रेफरन्स सर्व्हिसचे दोन प्रकार पडतात, रेडी रेफरन्स सर्व्हिस अँड लॉंग रेफरन्स सर्व्हिस. ओके, जसं आपण एका हॉटेलमध्ये काही वस्तू घेण्यासाठी गेलो तर आपल्याला जर तात्काळ हवी असेल तर ती त्यांच्याकडे रेडी असेल तर ते आपल्याला तात्काळ देतात, आणि रेडी नसेल तर ते म्हणतात तुम्हाला वेळ लागेल, आणि थोड्या वेळाने 1 तासाने 2 तासाने ते आपल्याला ते प्रोव्हाइड करत असतात. तर त्यामुळे टाईम फॅक्टर या ठिकाणी महत्त्वाचा असतो, आणि त्याच्यावरूनच मग या दोन सर्व्हिसचे प्रकार आपण या ठिकाणी बघू शकतो. Generally there are two types of reference service: ready reference. The information that we can answer immediately is called ready reference service. So time factor is most important here. When we visit the library and information we want, we will get immediately from the library as well as librarian or library staff, that is called the ready reference service. And when the library as well as the librarian provide the information immediately, when the information will be ready there, information ज्यावेळेस रेडी असेल, अवेलेबल असेल, त्यावेळेस तो प्रोव्हाइड करू शकतो इमिजिएटली. इट टेक मिनिमम टाइम, मोस्ट क्वेश्चन्स आर आन्सर विदिन टाइम. याचे काही फीचर आहेत. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर आन्सर्ड विथ द हेल्प ऑफ रेफरन्स बुक्स. दिस सर्व्हिस इज लिमिटेड फॅक्ट फाइंडिंग, जनरल इन्फॉर्मेशन अबाउट सब्जेक्ट. Preparation and service in this service are temporarily different from each other. As soon as the question of the curious is answered, sense of the questions goes away from the idea's brain. Most of the questions have to be answered only. Okay, तर असे अनेक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स या वैशिष्ट्य या सर्व्हिसचे आपल्याला या ठिकाणी पाहता येतील.
त्यानंतर लॉंग रेफरन्स सर्व्हिस, द इन्फॉर्मेशन विच टेक टाइम टू रिस्पॉन्ड 2 or 4 days. Sometimes we have bring the information outside 4 days, and us call it long reference service. It is called long reference service. It will take some hours, it will take some minutes, it will take some time, it will take some days or week also. So that is why it is called the long reference service. जी सर्विस प्रोव्हाइड करण्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागतो, काही मिनिट्स, काही तास, काही दिवस, काही वीक्स पण लागतात, तर त्या सर्विसला आपण लॉंग रेफरन्स सर्विस असं म्हणतो. It takes much longer than that. Generally it may take half an hours more, and sometimes days or weeks also. Okay. Books periodical answer the question. Pamphlet files museum offices, and assistant are also sought from the subject matter expert. Okay. तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीतून आपण या ठिकाणी या गोष्टी बघू शकतो. Sometimes national and international documentation centers, libraries, bibliographies, associations, leads unpublished texts and unpublished materials also need help. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला मदत करतात. In addition, fact finding information we has given to be other level also. Okay. And in service, both preparation and service meet each others. Then in case of need, reference employee has to be to do work like creation, abstract, translation, bibliographic catalog, answer to the reader's questions. Thus we see how much reference service is important to the library, and the right use of this service increase the importance of the library. So this is the conclusion of this topic, and in this way reference service is most important in the library. So today we will